चला तर मंडळीचं वाळवणाला आपण सुरुवात करूयात। इथे मी आज मिश्र डाळींचे सांडगे बनवत आहे। हे सांडगे बनवायला अगदी सोपे आहेत। अगदी योग्य प्रमाण घेऊन हे सांडगे बनवलेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने सांडगे नक्की बनवून बघा। अगदी मस्त चविष्ट हे सांडगे तयार होतात। करायला सोपे आहेतच। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात। चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे आपण मस्त वाळवणाचा पहिला पदार्थ बनवत आहोत म्हणजे सांडगे। याला उन्हाची सुद्धा गरज पडणार नाही। सकाळी थोडंसं अगदी 1 तासांसाठी ऊन असलं तरी हे सांडगे दिवसभर फॅन खाली सुद्धा वाळून जातात। बघू शकता दुसऱ्या दिवशी हे सांडगे अशा पद्धतीने मस्त कडकडीत असे वाळून तयार झालेले आहेत। तर अगदी मस्त हे सांडगे वाळलेले आहेत। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। इथे मी 1 कपाच्या मापाने सगळ्या डाळी मोजून घेणार आहे। तर इथे 1 कप भरून मी अशी हरभरा डाळ घेतलेली आहे। जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता। तर मी थोड्या प्रमाणात बनवत असल्यामुळे इथे मी 1 कप हरभरा डाळ घेतली। अर्धा कप इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। म्हणजे घरगुती डाळ आहे जात्यावर भरडलेली, त्यामुळे ती सालीसकट देखील आहे, थोडीशी सालसुद्धा आहे। त्यानंतर अर्धा कप इथे मुगाची आणि अर्धा कप ही मठाची किंवा मटकीची डाळ घेतलेली आहे। दोन्ही भरून 1 कप भरेल इतकी डाळ घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी अर्धा कप मूग आणि अर्धा कप मटकीची डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ इथे मी जास्त वापरलेली आहे। सांडगे अगदी मस्त तयार होतील। चला तर सगळ्या डाळी छान मिक्स करून घ्यायच्या। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। यामध्ये डाळीवरती सालं देखील आहे। यातली मठाची डाळसुद्धा घरीच बनवलेली आहे। चला तर डाळी स्वच्छ पाण्याने मी 2-3 वेळा धुवून काढलेले आहे। धुतलेल्या डाळी बघू शकता अशा पद्धतीच्या। त्यानंतर यामध्ये 2 तांबे पाणी घालून आपल्याला हे रात्रभर भिजवून ठेवायचं आहे डाळ। पाणी जास्त टाकायचं नाही तर मग डाळी भिजून वरती येऊ शकतात आणि पाणी कमी पडू शकतं। त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे। तर आता पाणी ओतून ठेवलं, झाकण ठेवायचं म्हणजे पाणी भरपूर टाकायचं आहे। तर डाळी मस्त भिजवल्यावरती सुद्धा पाणी कमी पडणार नाही। आता यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर या डाळी भिजून घेऊयात। आपण आता सकाळी बघणार आहोत त्या डाळी किती भिजल्या आहेत त्या। तर बघू शकता झाकण काढून बघितलं, मस्त डाळी भिजलेल्या आहेत। आता आपण ही डाळीतलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि आपण ही डाळ वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये किंवा पाटा वरवंटा असेल त्यावरती सुद्धा तुम्ही ही डाळ वाटून घेऊ शकता। चला तर निथळून घेतलेली डाळ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि जास्त टाकू नका, एकटे थोडं थोडं टाकून ही वाटून घ्यायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल डाळ तशीच अख्खी राहत आहे तर थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकू नका, अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं। तर मी अगदी कमी प्रमाणामध्ये 1, 2, 3 घोट जे असते ना ते पाणी टाकून घेतलेलं होतं। थोडीशी डाळ मला अशी वाटली म्हणून। तर अगदी बारीकसुद्धा वाटू नका। तर अशा पद्धतीने आपली डाळ हवी आहे, अगदी अशाच पद्धतीचं टेक्स्चर हवं आहे। तर थोडीफार यामध्ये हरभरा डाळ राहिली तरीसुद्धा चालेल। चला तर आता डाळ मी असं एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, भरपूर कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। तर मस्त फ्रेश कोथिंबीर इथे बारीक कट केली ती टाकून घेतली, भरपूर घ्यायची आहे। त्यामुळे आपले वडे किंवा सांडगे खूप मस्त चविष्ट बनणार आहे। चला तर मग आता इथे कोथिंबीर टाकून घेतली। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ जास्त टाकू नका, थोडंसं टेस्ट करून बघितलं तरी चालेल, कारण थोडंसं अळणी असेल तरीसुद्धा चालतं किंवा वाळून ते नंतर मग थोडं खारट देखील होऊ शकतं जास्त मीठ टाकल्यावर। आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील वापरू शकता। आता जिऱ्याची पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायची, थोडीशी कमी टाकली आहे अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा मी, तुम्ही इथे अर्धा चमचासुद्धा टाकू शकता किंवा जिरेसुद्धा वाटून टाकू शकता। तुम्ही इथे लसूणसुद्धा टाकू शकता बारीक वाटून। त्यानंतर इथे मी थोडासा हिंग टाकून घेतला, छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये हळदसुद्धा टाकायची आहे। तर पुढे व्हिडिओमध्ये मी हळद टाकणार आहे यामध्ये। चला तर छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या मिश्रणाला आपलं लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर सगळी मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये हळदसुद्धा टाकणार आहोत। तर मी पुढे व्हिडिओमध्ये यामध्ये हळदसुद्धा टाकलेली आहे। तर छान हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला तिखट, मीठ आणि कोथिंबीर सगळी छान असे लागेल आणि आपले वडेसुद्धा अगदी चविष्ट बनणार आहे किंवा सांडगे म्हणू शकता। तर छान असं मिक्स करून झालं, यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि लगेच सांडगे बनवायला घ्यायचे आहेत। तुम्ही प्लॅस्टिकच्या कवरवरती किंवा प्लॅस्टिक शीटवरती बनवून घेऊ शकता किंवा मग ताटामध्ये सुद्धा तुम्ही याला तोडून घेऊ शकता। तर मी अजून थोडंसं मीठ टाकलं, मला थोडंसं जास्तच अळणी वाटलं म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं, छान मिक्स केलं। नंतर हळद टाकायची, पुन्हा छान मिक्स करायचं आणि ताटामध्ये हे वडे बनवणार आहे किंवा तोडणार आहेत। त्यानंतर मी एका प्लॅस्टिकच्या कवरवर सुद्धा हे वडे जे सांडगे आहेत ना ते तोडून घेणार आहेत। चला तर मग दोन्हीवरती मी तुम्हाला हे वडे तोडून दाखवते। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचे सांडगे एकदा नक्की बनवून बघा, अगदी मस्त आणि झटपट हे सांडगे तयार होतात।
अगदी योग्य प्रमाणात सांडगे बनवलेले आहेत. सकाळी खायला तर सकाळीच मी अगदी तयारी करायला अप्रतिम घेतलेली झालेले होती, आहे. कारण सकाळी 1 तासासाठी इथे ऊन येतं सकाळचं, त्यामुळे मी थोडा वेळ हे उन्हातच ठेवणार आहेत. चला तर ताटामध्ये तोडून घेत आहे. नंतर मग एका प्लॅस्टिकच्या शीटवर किंवा तुम्ही एखादी डीमार्टच्या पिशव्या असतात ना मोठ्या साईजच्या, त्या जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावरती सुद्धा तिला व्यवस्थित कट करून त्यावरती सुद्धा तुम्ही हे वडे किंवा सांडगे टाकून घेऊ शकता किंवा तोडून घेऊ शकता. ताटामध्ये सुद्धा छान असे व्यवस्थित तोडले जातात. चला तर ताटामध्ये सुद्धा मी तोडून घेणार आहे वडे किंवा सांडगे आणि त्यानंतर प्लॅस्टिकच्या कवरवरती किंवा माझ्याकडे एक डीमार्टची मोठी पिशवी आहे, तिला मी कट केलं आहे, त्यावरती सुद्धा मी बनवून घेणार आहे. प्लॅस्टिकच्या कवरवरती जर तुम्ही बनवले तर ते लवकर सळसळ निघतात, नाहीतर मग ताटामध्ये थोडेसे चिटकल्यासारखे होऊ शकतात, त्यामुळे पूर्णपणे वाळूनच द्यावे लागेल ताटामध्ये. चला तर मग सगळे सांडगे आपण याच पद्धतीने तोडून घेणार आहोत. छोट्या साईजमध्ये बनवायचे असेल ते सुद्धा बनवू शकता, मोठ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तोडू शकता. तर इथे मी जास्त छोटे किंवा मोठ्या साईजचे बनवले नाही, तर अशा पद्धतीने मीडियम साईजचेच बनवून घेणार आहे. चला तर मग ताटामध्ये जेवढे ताटामध्ये बसतील तेवढे ताटामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये सुद्धा तुम्ही तोडू शकता. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती किंवा मोठ्या कवरवरती सुद्धा मी याला तोडून घेणार आहे. चला तर सगळे सांडगे आपण याच पद्धतीने तोडून घेऊयात. तर अगदी सोप्या पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत. उन्हाळी पदार्थ पहिला बनवायचं म्हटलं तर सांडगेच येतात. त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं योग्य प्रमाण घेऊन सांडगे नक्की बनवू शकता. चला तर मग इथे सांडगे संपूर्ण मी बनवून घेतलेले आहे. उन्हामध्ये मी 1 तासासाठी ठेवले आहे. सकाळचं ऊन इथे गॅलरीमध्ये येतं, त्यामुळे मी थोडा वेळ हे उन्हामध्ये ठेवले. त्यानंतर आपण दिवसभर घरामध्ये फॅन लावतोच, त्या फॅनखाली ठेवून द्यायचे आणि मस्त हे फॅनखाली सुद्धा सुकले जातील. त्यासोबतच रात्रीसुद्धा एका चाळणीमध्ये वरून कवर किंवा पातळ ओढणी ठेवून तुम्ही वरती झाकून ठेवून फॅन खाली ठेवू शकता. अजिबात हे खराब होत नाही. मस्त हवेने छान सुकले जातात आणि सकाळी पुन्हा ज्या ठिकाणी ऊन येतं ना त्या ठिकाणी तुम्ही हे सांडगे पुन्हा ठेवून द्यायचे, म्हणजे 2 दिवसामध्ये आपले सांडगे छान असे वाळून तयार होतात. बघू शकता मी ताटामध्ये सुद्धा वाळवलेले आहे, यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यासोबत एका प्लॅस्टिकच्या कवरवर शीटवरती सुद्धा मी तोडलेले आहेत. तर मस्त सकाळच्या उन्हामध्ये हे बऱ्यापैकी सुकून निघतात. दिवसभर फॅन खाली ठेवणार आहे आणि पुन्हा सकाळी उन्हामध्ये ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी. तर अशा पद्धतीचे सांडगे आपले ते बनवून तयार झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला सांडग्याची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. अशा पद्धतीचे सांडगे एकदा नक्की बनवून बघा. खूप मस्त आणि चविष्ट सांडगे तयार होतात. तर सगळे सांडगे बनवून तयार झाले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दुपारी तुम्हाला हे दाखवत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले सांडगे वाळून तयार झालेले आहे. अगदी मस्त कडकडीत असे वाळलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असताल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपी कोणती बघायला आवडेल उन्हाळी वाळवणातील हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत